आता आपल्या समोर मिरॅकल मॉर्निंग या पुस्तकाचं विश्लेषण करण्यासाठी रवींद्र सर येत आहेत. प्लीज वेलकम रवींद्र सर. नमस्कार. नमस्कार. मी रवींद्र पाटील, इन्शुरन्स ॲडवायझर. हे जे दिवस चाललेत आमचे इतकं भारी वाटायला लागलं आता. म्हणजे बघा काय, म्हणजे आमचे ग्रुपमध्ये जे मास्टरमाइंड लिडरशिप जो ग्रुप आहे त्या ग्रुपमधून असं इन्स्पिरेशन मिळायला लागलं. प्रत्येक रविवारी प्रत्येक सोमवारी काहीतरी नवीन शिकायला मिळायला लागलं. म्हणजे बघा त्या लेखक जे दादासाहेबांनी जे पुस्तक घेतलेलं आहे द मिरॅकल मॉर्निंग, ते लेखक आहेत हेअर हॅरॉल्ड, आहे की त्यांनी जे मांडून ठेवलेलं आहे त्या पद्धतीने जर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर नक्की आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. आणि प्रत्येकाने प्रयत्न करावा असं मला तरी वाटतं, कारण माझ्यात जो परिवर्तन होत आहे, मला जे अनुभव येत आहेत ते मी तुमच्यासमोर आता मांडण्याचा प्रयत्न करणार. द लाईफ सेवर्स, आहे की नाही, या 6 सवयी आत्मसात करा. म्हणजे हे जे दिलंय द लाईफ सेवर, जर आपलं जर लाईफ उंच म्हणजे चांगलं याच्यावर आपलं जर पुढे जायचं असेल, जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, काहीतरी आपल्याला अचीव करायचं असेल, एज्युकेशनमध्ये असेल, बिझनेसमध्ये असेल, आपल्या कुठलं जे क्षेत्र असेल आपलं, आहे की नाही, राजकारण क्षेत्र असेल, कुठलंही जे क्षेत्र असेल त्याचं जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर ह्या सगळ्या सवयी जर आपण फॉलो केल्या, आत्मसात केल्या आणि त्याच्यावर जर आपण चाललो तर नक्की आपल्यात परिवर्तन दिसायला लागेल. बघा दिलंय लेखकांनी, तुम्ही जसे आहात, जसे तुम्हाला बनायचे आहे त्यानुसारच तुम्ही यशाला आकर्षून घेत असता. जसं तुमच्याकडे आहे, तुम्ही जसं जसं जमा करतायत मटेरियल म्हणून आपण वाचन असेल, व्यायाम असेल, सगळं जे सवयी असतील हे जेवढं तुम्ही आत्मसात कराल आणि बघा तुमच्यामध्ये सगळं परिवर्तन दिसायला लागेल. एक 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 जसं तुम्ही आहात, जसे तुम्हाला बनायचं आहे तसं जर का त्यानुसार तुम्ही यशाला आकर्षून घेतात. म्हणजेच काय, आपण जे प्रयत्न केला, वाचन केलं, सकाळी उठलो, निसर्गाचा आस्वाद घेतला, आहे की नाही, चांगले चांगले थॉट्स आपण उभे केले, नक्की आपल्यामध्ये परिवर्तन दिसायला लागेल. पुढे दिले, आपल्या रोजच्या जीवनात आत्मशोधकने सातत्याने सुधारणा करण्यातूनच तुम्ही असामान्यतेकडून जाणार आहात. दिले लेखकाने 2 प्रकारचे लोक दाखवले आहेत. 2 प्रकारचे, एक पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह लोक. जे लोक निगेटिव्ह थिंकिंगमध्ये असतात, नेहमी होणार नाही, हो शक्य नाही, आपल्याला काही खरं नाही, आपलं एवढं काही शक्य नाही, यश नाही, तसं नसतं. तुम्ही जर ठरवा फक्त पॉझिटिव्ह राहा, नक्की तुमच्यामध्ये बदल होण्यास प्रारंभ होतो. ठरवणं आणि पॉझिटिव्हमध्ये राहणं हे दिलेलं आहे. हे बघा आपलं, आणि आपल्या जर चांगलं जर आपल्याला घडवायचं असेल ना तर आपण सुद्धा त्या संगतीत राहिलं पाहिजे, चांगलं पॉझिटिव्ह लोकांमध्ये, चांगले पॉझिटिव्ह थॉट्समध्ये. जर आपण निगेटिव्हच्या याच्यामध्ये जर आपण सर्कलमध्ये राहू तर नक्की आपले सुद्धा विचार त्या पद्धतीने बनायला सुरुवात होते. म्हणजे आपल्याला सामान्यत्वाकडून असामान्यतेकडे जायचं. कारण कॉमन मॅन, बघा कॉमन मॅन कसं असतो, तो आहे त्याचं समाधान मानतो. त्याला असं वाटतं ना, आहे ना गाडी, 2 व्हीलर 4 व्हीलर जे काही असेल समाधान मानतो. जर आपलं अनकॉमन बनायचं असेल तर काहीतरी वेगळं, काहीतरी यशस्वी लोक जे झाले टॉपर्स, धीरूभाई अंबानीसारखे, टाटा बिर्लासारखे, जे काही मोठमोठे झालेले आहेत, त्यांच्याकडे बघा, त्यांचं बघा उठण्यापासून एक एक सेकंद जे म्हणतो आपण त्याला महत्त्व दिलं असं. टाईम इज मनी. प्रत्येक सेकंदाला ते त्यांचं ठरलेलं असं टाईम मॅनेजमेंट असतो, म्हणून त्यांना अनकॉमन म्हटलं. आणि त्यांनी वेळ तेवढा सॅक्रिफाईस त्यांनी जीवनामध्ये केलेला असतो. जर का आपण सुद्धा तसं करू तर आपण सुद्धा काय करतो, मग सगळ्या याच्यातून आपण यशस्वी व्हायचं वाटचालीत लागतो. बघा लेखकाने दिलेले हे सेवर्स, बघा येस फॉर सायलेन्स, शांत राहायला शिका. काय चाललंय आपलं मोबाईलमध्ये दिवसभर, हे ते विचार सगळे नाही, हे सगळं आपण शांतता, सगळं आपल्याकडे जेवढं आपण शांत राहू, डीप ब्रिदिंग करू, शांत बिलकुल. कारण दिलंय लेखकाने सांगितलेलं आहे, जो वर्षभर किती जरी चांगले पुस्तकं त्यांनी वाचन काढले, पण का त्यांनी रोज 1 तास सकाळी मॉर्निंगला जर काढला, एक शांतपणे बसला, मेडिटेशन करत बसला, एकदम स्पिरिच्युअलिटीमध्ये गेला, एकदम आध्यात्मिकतेकडे वळाला, तर एवढा बदल म्हणजे आतमध्ये आपल्याला जाणवायला लागतो की अरे बापरे, मी काय करू शकतो, काय चांगले विचार सगळं उभे राहतात. जे आपण म्हणतो जे आपल्या शरीराकडे सगळं तरंग उभे राहतात, चांगले तरंग, चांगले थॉट्स, सगळं निगेटिव्हिटी बाहेर पडत चालते, चांगले थॉट्स आपल्याकडे उभे राहतात. हे कशामुळे झालं, फक्त सायलेन्स. कारण एवढा गोंधळ आहे, कारण हे साधं नाही, विश्व सगळे जगमगाट आहे सगळी. त्या जगमगाटातून आपल्याला काय करायचं, एकात्मतेकडे यायचं, म्हणजे आध्यात्मिकतेकडे, सायलेन्सकडे आणि एकाग्रतेकडे यायचं असेल तर आपल्याला लेखकाला फॉलो करावं लागेल. दिलं सर लेखकाने जे सांगितलं, सकाळी उठा, 1 तास तुम्ही वेळ द्या, एकदम मेडिटेशनमध्ये जा, आतमध्ये शोधा. आपण बाहेर शोधतोय, दिलंय की तुम्ही आतमध्ये जो शोधेल ना तो नक्की यशस्वी.
म्हणजेच काय सायलेन्सला महत्व दिलेलं आहे. दुसरं दिलंय ए फॉर अफर्मेशन, मी चांगला होकारात होईल, करू शकतो मी, आय कॅन डू इट. हे तुम्ही ठरवलं की होतं. तुम्ही म्हणाल शक्य नाही भाऊ, याच्याने झालं नाही, माझ्या काय होईल, तसं नाही. दुसऱ्याकडे बघून तर कधी जीवन यशस्वी होऊ शकतच नाही. आपल्याला उभं राहावं लागेल. चांगल्या यशस्वी लोकांकडे तुम्ही त्याचे बघा, आपण फक्त काय बघतो, त्यांचं यशस्वी वाटचाल बघतो आहे की कसं काय यश. अरे बाबा त्याच्या मागे 15-20 वर्षाचा त्याचा कालावधी बघा. अरे किती त्यांनी सॅक्रिफाईस केलेलं आहे जीवनामध्ये, किती हार्डवर्क केलेलं आहे, किती वाचन केलेलं आहे, किती त्यांनी निसर्गाचा आस्वाद, व्यायामाला महत्त्व दिलेलं आहे. हे सगळं आपल्याला लेखकांनी जे सांगितलं ते जर आपण फॉलो केलं, हे सगळं आपल्याकडे सुद्धा तेच उभं राहील जे यशस्वी लोकांकडे उभं राहील. पुढे दिले व्ही फॉर व्हिज्युअलाइज करा. यस, मी पण झालोय काय जे मला व्हायचंय आहे की नाही. ठरवा, तुम्ही व्हिज्युअलाइज करा की आय एम रिच मॅन, आय एम इंटेलिजन्स मॅन, आय एम सक्सेसफुल मॅन. बघा दिलं आपल्याला किती उदाहरणं दिले आहे की नाही. मोठमोठे स्पोर्ट्समन असतात, मोठमोठे ॲक्टर्स असतात, मोठमोठे लेखक बी बघा ते डायरेक्ट व्हिज्युअलाइज करतात. येस, माझी फिल्म, माझं जे काही कथा असेल एकदम यशस्वी होताना दिसतो, त्यांना असं वाटतं भाव काय टॉपमोस्ट झालं. कशा व्हिज्युअलाइज करा. आपल्याला जे बनायचं आहे ना ते आपण व्हिज्युअलाइज केलं पाहिजे. बस मी मर्सिडीजमध्ये फिरताना मी उघडतोय दरवाजा, मी आतमध्ये बसतोय, स्टेरिंगवर बसतोय, आता सेल, म्हणजे हे सगळं व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही व्हिज्युअलाइज करत नाही तोपर्यंत तुम्ही त्या मार्गावर चालू शकता. पुढे दिले लेखकांनी आय इज फॉर रिडिंग. सगळ्यात महत्त्व बघा, भाऊंनी ती इतकी सवय लावून दिली आता आमच्या दादासाहेबांनी की या माध्यमातून वाचनाला किती महत्त्व आहे. बघा तुम्ही वाचन करा. वाचनाशिवाय तुम्ही वाचू नाही शकणार जीवनात. जो वाचन करतो तो जीवनात यशस्वी वाचू शकतो. नाही तर सगळे जण बघतो आपण आहे त्याच ठिकाणी, जो तो समाधानी आहे, जो तो आपल्या जागेवर तिथे आहे तिथे तो बस जे काही त्याला 2 पैसे पगार असेल, काही ज्याचं व्यवसाय असेल, काही जे असेल त्याचा अभ्यास असेल, काही एज्युकेशन डिपार्टमेंटचं असेल, पण त्यांनी का रिडिंग करायला चांगले बुक्स, हां नाही तर पुस्तकही वाचतात, काही असे क्राईमचे बुक वाचतात. त्या क्राईममध्ये बापरे खून कसा करायचा, ह्या गोष्टींना मर्डर कसा करायचा. लोक म्हणजे वाचन कोणतं करता आलं पाहिजे, ज्या वाचनातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल. हां गेले बघा काही आपण बघतो तसं नाही, वाचनाचे सुद्धा प्रकार होतात. म्हणजे तुम्ही चांगल्या पद्धतीने जर चांगले बुक्स वाचले, जे अफर्मेटिव्ह बुक्स आहेत ज्याच्याने आपल्याला काहीतरी चांगलं, जसं ह्या रोड आपलं मिराकल मॉर्निंग सारखं आहे, जे पुस्तकाची निवड केली दादासाहेबांनी आमच्या, त्या पुस्तकामध्ये एवढं सामर्थ्य एवढं दिलेलं आहे की बस त्यांना त्या पुस्तकाला, त्या लेखकाला ज्यांनी फॉलो केलं तो यशस्वी झाल्याशिवाय. पुढे दिले येस इज फॉर स्क्रायबिंग. नोट डाऊन करत चाल. जे तुम्हाला ऐकायला मिळालं, जे तुम्हाला वाचनात आलं, नोट डाऊन करत चाल. तुमच्याकडे पाहिजे ना ते सगळं दिलंय की जे तुम्ही बघताय, जे तुम्हाला चांगलं वाटलं त्याला नोट डाऊन करता आलं पाहिजे. जशी आपली दृष्टी तशी आपली सगळी सृष्टी दिसाल. जर का तुमच्याकडे जर नोट डाऊन नसेल मग ते आपल्या सृष्टीमध्ये सगळ्या निगेटिव्ह लोक दिसतात, दुःखी लोक दिसतात, कष्टी लोक दिसतात. नाही, तुम्ही सगळं स्क्रायबिंग करत चाला, जे चांगलं ते घेत चाला, नोट डाऊन करत चाला. वाचनात आलं वाचनाचं नोट डाऊन कर, ऐकण्यात आलं ऐकण्याचं नोट डाऊन कर, बोलण्यात हां बघा कोण इतके भारी बघतात. आमच्या ग्रुपमध्ये एक से एक आहेत. सचिन सर झाले, नम्रता मॅम झाल्या, विक्रांतदा झाला, दादासाहेब, त्यांचं मास्टर दिदी झाली, प्रज्ञा दिदी, म्हणजे सगळे एक से एक असे टॉपर्स आहेत की ज्यांच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळते, काहीतरी नवीन शिकायला मिळते, नवीन काहीतरी हे नोट डाऊन करता आलं पाहिजे. पुढे दिले सर्वसाधारणपणे 2 प्रकारचे लोक असतात, आपण ते बघितले. एकामध्ये कमालीची नकारात्मक असते, दुसऱ्यामध्ये सकारात्मक असते. मग आपल्याला पुढे जायचं ते आपण डिसाईड करायचं. पुढे दिले कोणतीही गोष्ट मनाविरुद्ध घडली की झालं. इथेच अडकतोय मनुष्य. आपल्या मनाविरुद्ध काहीतरी दुसरी घडली की मनुष्याला डिप्रेशनमध्ये जातोय, एन्झायटीकडे जातोय. एकदम अरे थांबता आलं पाहिजे. थांबेल कोण? जो सकाळची पहाट बघतो, जो सकाळचा व्यायामाला महत्त्व देतो, जो सकाळी चांगलं पुस्तकाचं वाचन करतोय, तो तिकडे जाऊ शकत नाही. तो मनाविरुद्ध जरी घटना घडली तरी तो तिथून चांगलं घेईल. अरे हो इथे काहीतरी मला शिकायला मिळतंय, काहीतरी माझ्या मनाविरुद्ध घडतं, म्हणजेच का मी कुठेतरी कमी पडतोय, मला काहीतरी शोधता आलं पाहिजे. ते शोधून मग आपण ती सीडीवर एक स्टेप करून वरती जाता आलं पाहिजे. तिथे थांबता नाही. आणि तर मनुष्य बघा मनाविरुद्ध काही घडली, मला मनाविरुद्ध माझ्या पप्पाने ड्रेस नाही घेतला, मनाविरुद्ध माझी गाडी नाही घेतली, तसं नाही भेटत. आज तू मनाविरुद्ध जरी तुला मिळाली, त्यांच्या याच्यानुसार त्यांनी दिली, तू असं अचीव करून दाखव की तुला जे हवी ती गाडी तुझ्या घरासमोर तुला लावता आली पाहिजे. हे दिलेले आहे. म्हणजेच काय, तुझ्याकडे सकारात्मक विचार आत्मसात करता आले पाहिजे. पुढे दिले
वर्षभर पुस्तके वाचून मिळणाऱ्या ज्ञानापेक्षा एका तासाचा शांत बसण्यातून, जे लेखकांनी सांगितलं, तुम्ही वर्षभर किती चांगले पुस्तकं वाचा, मान्य पुस्तकातून आपलं सगळं ज्ञान ग्रहण होतं, पण का एका तासाचं मेडिटेशन, एका तासाचं शांत बसण्याने जे आपल्याला मिळतं ते वर्षभराचं वाचनातून मिळत नाही. पुढे दिले, पहाटे ध्यान करा, त्याची मोठी आवश्यकता आहे, खूप महत्त्वाचं आहे, ध्यान खूप महत्त्वाचं आहे. पुढे दिले, मी सर्वोत्तम आहे, हे स्पोर्ट बघितलं, आता सांगितलं आपल्या आहे की नाही, नंबर आपलं प्रज्ञा दिदीने सांगितलं की मुष्टियोद्ध होता तो, त्याच्याकडे नेहमी तो पॉझिटिव्ह राहायचा, तो रिंगवर सर्कलमध्ये येण्याच्या आधीच म्हणायचा आय विनर, मी सर्वोत्तम आहे. म्हणजेच का अपोजिट तो येण्याच्या आधीच तो तिथे गेला, म्हणजे त्याचे 100 म्हणजे पूर्ण तो तिथे घायला बापरा, आता आल्यापासूनच म्हणतो का आय एम विनर, आय एम सर्वोत्तम, म्हणजे मी सगळ्यात विनर आहे, मी झालो, मी विजयी आहे. बघा हे विचार जर का तुम्ही उभे केले तर बघा जीवनामध्ये सक्सेस मिळणार म्हणजे मिळणारच. पुढे दिले, यश हे कधीही आणि केव्हाही एका रात्रीत आकारात येत नसतं. आपण बघतो टाटा बिर्ला सारखे, धीरूभाई अंबानी सारखे मोठमोठे बिझनेसमॅन असतील, मोठमोठे स्टार्स असतील, मोठमोठे ॲक्टर असेल, ॲक्ट्रेस असतील, ते एका दिवसात एका रात्रीत नाही आलेले, त्यांची कडी मेहनत असते, आणि ती कडी मेहनत म्हणजे काय, कसोटी येते, तसं सुद्धा ते आपल्याकडे उभं करता आलं पाहिजे. रोजचं असं ते दिलंय, सातत्य, कंटिन्युटी, सातत्याला खूप महत्त्व दिलेलं आहे. पुढे दिले अजून, आता पुढे लेखकांनी सांगितलं की हे जर तुम्ही 3 पावलं म्हणजे 3 स्टेप दिलेले आहेत, हे जर तुम्ही रुंदीगत केलं जीवनामध्ये तर तुम्ही नक्की यशस्वीच्या मार्गावर लागाल किंवा यशस्वी व्हाल. पहिले दिले, रोज सकाळी उठल्यावर संगीत ऐकायला शिका, जे तुम्हाला आवडतं ना. बघा प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, कोणाला शास्त्रीय संगीतामध्ये आवड असते, कोणाला हॉलिवूड बॉलिवूड जे काही आहे त्याच्यामध्ये आवड असते. तुम्हाला ज्या संगीत जे तुम्हाला असं मन एकदम शांत होतं, एकदम रिलॅक्स मिळतं, ते तुम्ही संगीत ऐकता आलं पाहिजे. दुसरं दिलं, शांततेत सकारात्मक विधाने वाचायला शिका, म्हणजे का रीडिंग, चांगले विचार, चांगले पॉझिटिव्ह थॉट्स वाचन करायला शिका. त्याच्याने आपल्याला काय होतं, आपल्याकडे सगळं चांगलं म्हणजे सगळं उत्तम संस्कार आपल्याकडे उभे राहतात आणि संस्काराने मनुष्य वाढत राहतो. पुढे दिले, तिसरे दिले, जर का तुम्हाला काही हवं असेल, काही व्हायचं असेल, ते तुम्ही व्हिज्युअलाइज करायला शिका. व्हिज्युअलायझेशन म्हणजेच काय, पहिले दिले संगीत ऐका, उठल्यावर संगीत ऐका, फ्रेश व्हा, संगीत ऐका, शांततेत चांगले विधाने चांगले नोट डाऊन करा. तिसरे दिलेले तुम्ही व्हिज्युअलाइज करा, यस आय एम बिझनेसमॅन, आय एम, जे काही तुम्ही जे ठरवलेलं आहे, जे तुम्हाला व्हायचं आहे ते तुम्ही व्हिज्युअलाइज करा, सगळं तुमच्या पुढे ते बरोबर येईल असेल. तर तुम्ही सगळ्यांनी माझं ऐकून घेतलं, त्याच्याबद्दल धन्यवाद, थँक्यू.